श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांती 2026 संक्रांत कशावर बसली आहे? संक्रांतीला कशाचे दान करावे? चुकूनही हा एक रंग कोणीही घालू नये. 14 जानेवारी 2026 संक्रांत आहे. संक्रांत कशावर बसली आहे? संक्रांतीचे वाहन काय आहे? संक्रांतीचे वाहन आहे वाघ, उपवाहन आहे घोडा. 2026ला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. संक्रांतीने पिवळे वस्त्र धारण केले आहे. यावर्षी पिवळ्यावर संक्रांत आली आहे, त्यामुळे पिवळे वस्त्र वापरू नये. तसेच ब्लाऊज, रुमाल किंवा आपण जे काही वस्त्र कोणतेही, तुम्ही म्हणाल हळदी कुंकूही पिवळेच आहे, चुडे पिवळे आहेत, तर कोणत्याही वस्तूवर नाही तर वस्त्रावर संक्रांत आली आहे, त्यासाठी वस्त्र कोणतेही पिवळे वापरायचे नाही. तुम्ही वस्तू कोणत्याही पिवळ्या वापरू शकता. यावर्षी संक्रांत हातात गदा घेऊन आहे. कपाळी केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुवारी असून बसलेली आहे. वासाकरिता जाईचे फूल घेतले आहे. पायास भूषण करत आहे. सरब जातीचे असून भूषणार्थी मोती धारण केले आहेत. वार नाव आणि नक्षत्र नाव मोहदरी असून सामोदाही मुहूर्त 47 आहे. संक्रांत पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेला पाहत आहे. याप्रमाणे यावर्षी संक्रांत आहे. संक्रांतीला पांढरे तीळ नक्की दान करावे. आपल्या हातून कळत नकळत काही चुका घडलेल्या असतात. त्या चुकांचे वाईट फळ आपल्याला मिळू नये यासाठी पांढरे तीळ अवश्य दान करावे. तुम्ही तुमच्या इच्छेने दान करू शकता. तुम्ही कितीही दान केले तरीही चालेल, पण संक्रांतीच्या दिवशी पांढरे तीळ अवश्य दान करा. तसेच संक्रांती दिवशी थोडेसे पांढरे तीळ पाण्यामध्ये टाकून आंघोळ केल्याने खूप शुभ मानलं जातं. यावर्षी पिवळ्या वस्त्रावर संक्रांत आहे, त्यासाठी पिवळे कोणतेही वस्त्र वापरू नये. या पद्धतीने संक्रांत आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी.